आयोजक मुंबई भाजपा के वरिष्ठ उपाध्यक्ष मुंबई हाउसिंग फेडरेशन के अध्यक्ष और इस परिसर के माजी और आने वाले दिनों में होने वाले नगर सेवक श्री प्रकाश जी दरेकर इस विशेष कार्यक्रम के आयोजक हैं। जरा जोरदार ताली द्या या दोन्ही गोविंदा पथकांचे या ठिकाणी आपण महाप्रिय मानूया। बरं मित्रा वैभव विमान बरं जरा थांबून घ्या, शिवसाई थांबून घ्या, या दोघांचं होऊन जाऊ दे नंतर। या दोन गोविंद पथकाने झाल्यानंतर राम विनाय महिला गोविंद पथक पुढे या। दोनों ग्रुप ने सलामी दी है, यहाँ पर जोरदार तालियों से अभिनंदन करेंगे। गत 2 महीनों से इसी घड़ी की प्रतीक्षा में थी और सफलतापूर्वक सलामी देकर अशोक महिला गोविंद पथक पुढे या। दयानंदी उत्सव में शामिल होकर कार्यक्रम की शोभा बढ़ाई है। मोदी सरकार की एक अहम कड़ी आदरणीय केंद्रीय मंत्री श्रीमान पीयूष गोयल साहब आप सभी का प्रोत्साहन करने के लिए यहाँ पर मौजूद है। यहाँ पर प्रकाश जी दरेकर और प्रणमा दरेकर जी की तरफ से पीयूष गोयल साहब का एक उचित ऐसा स्वागत होगा। हमारे उत्तर मुंबई जिला के अध्यक्ष श्री गणेश जी खनकर, बाबा सिंह जी महामंत्री, दिलीप जी पंडित महामंत्री, सभी का मैं तहे दिल से स्वागत करता हूँ। हमारे युवा मोर्चा के अध्यक्ष उत्तर मुंबई के अमर भाई, इनका भी तहे दिल से स्वागत है। अविनाश राय, कृष्णा जी दरेकर, ललित जी शुक्ला, हमारी महिला की पूरी टीम। आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय खासदार सन्माननीय पीयूष गोयल साहेबांना विनंती करतोय की आपल्याला गोपाळकरांना संबोधित करावं। या ठिकाणी तुम्हा सर्वांचे प्रेरणास्त्रोत सन्माननीय आमदार विधान परिषद गटनेते आमदार मुंबई अध्यक्ष हॅलो, या ठिकाणी मुंबई भाजपाचे सन्माननीय अध्यक्ष तरुण तडफदार अभ्यासू असं नेतृत्व आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते। जोरदार टाळ्याने सन्माननीय आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांचे या ठिकाणी स्वागत करावं। त्यांच्यासोबत तुम्हा आम्हा सर्वांचे प्रेरणास्त्रोत, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते, भारतीय जनता पार्टी विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तुम्हा सर्व गोविंदांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी मुंबईतील तरुण तडफदार अभ्यासू आक्रमक असं नेतृत्व मुंबई या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी अगदी काही क्षणातच 2 गोविंदांना त्या ठिकाणी रोख रक्कम व पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करणार आहे। आम्हा सर्वांचे लाडके नेते ॲडव्होकेट आमदार आशिष शेलार साहेब आणि नंतर आपल्याशी हितगुज देखील ते साधणार आहे। महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीने त्या ठिकाणी साहसी खेळाचा दर्जा त्या ठिकाणी सर्व या ठिकाणी 2 गोविंद पथक आपल्या या दहीहंडीला सलामी देत आहे। 5 थरांची सलामी त्या ठिकाणी त्या मंडळाने दिलेली आहे। अगदी दुसरं मंडळ देखील या ठिकाणी मनवलं रचत आहे। संपूर्ण मुंबईमध्ये त्या ठिकाणी उत्कृष्ट असं उत्साहाचं वातावरण आहे।
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या दोन्ही मंडळांनी त्या ठिकाणी 5 तालांची सलामी दिलेली आहे. आवर्जून सालाबादप्रमाणे यावर्षीही तुम्हा सर्व गोविंदांना वॉर्ड अध्यक्ष संजयजी गाडी यांच्या जय बजरंग गोविंद पथक तर लावायचे. जय गोविंद एकमेकाला सहकार्य करा, मदत करा. गोविंद पथक आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मागाडणे विधानसभेच्या अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने या दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रमाचं नियोजन आमचे नेते सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकरजी यांच्या वतीने होते आणि ज्यामध्ये अतिशय उत्साहामध्ये मनोरे रचले जात आहेत. त्या मनोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमची तरुणाई, त्यांचा पराक्रम, त्यांचा साहसी खेळ, त्यांचा विक्रम या ठिकाणी दाखवत आहेत. या सगळ्या मंडळांचं मनापासून स्वागत आहे. संपूर्ण मुंबईभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अतिशय उत्साहामध्ये या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये नंबर 1 कुठली पार्टी असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे. आणि त्याच्याबरोबर आपल्या सगळ्यांचं सहकार्य. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई के दीवाने त्यानंतर गणेश नगर. जय बजरंग बली. हॅलो जय बजरंग बली लावा. या ठिकाणी मागाडणे विधानसभेच्या वतीने मुंबई भाजपाचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांना मंडळाच्या गोविंद पटेल नाव घेतल्याशिवाय कुठलाही गोविंदा पथकाने त्या ठिकाणी मनोरा रचायचं नाही. जर आपण मनोरा रचले आपलं नाव न घेताना तर त्याची दखल घेतली नाही जाणार. एवढी सर्व तरुणांना मी त्या ठिकाणी विनंती करतो, थोडीशी शिस्त तर आपल्याला दाखवायलाच पाहिजे. आपलं नाव पुकारल्यानंतरच आपण त्या ठिकाणी सज्ज व्हा ही आपल्यास नम्रपणे मी मागाडणे विधानसभाच्या वतीने मी स्वागत करतो. या ठिकाणी आपल्याकडे नोंदणी करून घेऊ नका. व्यासपीठावर आलेले गोविंदा कृपया मागे सरकायचं आहे. व्यासपीठावर आलेले सर्व गोविंदा ज्यांनी थररांची सलामी दिली आहे कृपया त्यांनी थोडं मागे सरकायचं आहे. व्यासपीठ सोडून गोविंदाला माझी विनंती आहे. ज्या गोविंदांनी सलामी दिली आहे कृपया त्यांनी बाजूला व्हायचं आहे व्यासपीठावरून. तुषार देवल हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी व्यासपीठावर बोलवतो.
पूरे मुंबई में और माकाठाने में विशेष रूप से अशोकनगर में अच्छी आकांक्षा का माहौल है। बड़ा जोश से जज्बा और जुनून का सभी गोविंदा के माध्यम से हमें अच्छा प्रदर्शन देखने को मिला है। आता ऑर्केस्ट्रावर नंतर पुन्हा तयारीला सांगितलं आहे. ऑर्केस्ट्रा चालू. सगळ्यांचं कौतुक अभिनंदन कौतुक आभार या ठिकाणी आपण शुभमंगल चला त्या ठिकाणी बोलायचं आपल्यासाठी फार शेवटी यांचा एक जबरदस्त नजराना लोकशाही होते फेकत असतो गोविंदा आभारे
अगदी काही वेळातच उत्तर मुंबईचे लोकप्रिय सांसद केंद्रीय मंत्री आदरणीय श्री पियुष गोयल साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आमदार प्रणव दरेकर साहेब या मंडळीच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्याला रोख रक्कम व बक्षीस मिळणार आहे याची नोंद घ्यावी आणि जोपर्यंत थांबा 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 कोणी वर यायचं नाही मित्र थांब थांब मित्र थांबून घे गोयल साहेब येते त्यांच्या 5 मिनिटं थांबून वचन दिलेलं की गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये देखील आम्ही गोविंदांना नोकऱ्या दिलेलं आरक्षण झालेलं आहे